अजित पवारांचं अकाली निधन हे खरंच मनाला चटका लावून जाणारं आहे. अजित पवारांविषयी बोलताना एक बाब प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे की अजित पवार यांची हातोटी. त्याचबरोबर अजित पवारांचं दिलेलं आश्वासन कधी पडलंय असं झालं नाही. अजित पवार हा शब्दाचा पक्का असलेला माणूस होता, कार्यतत्पर होता. मला वाटत नाही गेल्या 25 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये राजकीय पत्रकारिता करत असताना अजित पवार यांनी कधी विश्रांती घेतली. फार कमी असे राजकारणी आहेत देशात की जे फावल्या वेळामध्ये परदेशवारी करत नाहीत. अजित पवार हे एक त्यातले होते. जेव्हा ते विरोधी बाकावरती गेले, 2014ची निवडणूक हरले काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून, आणि विरोधी बाकावरती ते आमदार म्हणून गेले, तेव्हा अजित पवारांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणाले की आता कुठं आम्हाला थोडा वेळ मिळेल, आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबियांसोबत फॉरेनला जाऊ, फॉरेन ट्रिप्स करू. पण कसले अजित पवार जातात, गेलेही असतील पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. बघावं तेव्हा आमदार तर ते होतेच. 1991 पासून ते आजतागायत ते आमदार होते. विरोधी बाकावर आमदार असताना सुद्धा सकाळी 6ला उठणे, कामाला लागणे, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांसोबत रमणे, त्यांच्या व्यथा, मागण्या, समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, यात अजित पवार रमलेले असायचे. जेव्हा ते मंत्री होते, आत्ताही 6 वेळेचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या दालनामध्ये कधीही जा गर्दी असायची. अजित पवार मंत्रालयामध्ये 9च्या आधीच यायचे. मंत्रालय सुरूच व्हायचं 10 वाजता, पण अजित पवार 8:30 पावणे 9ला हे मंत्रालयात असायचे. आणि तिथे सुद्धा आधीच त्यांची वाट बघत असलेली लोक असायची. काही पक्षाचे कार्यकर्ते असायचे, काही जवळचे लोक असायचे, आणि काही सर्वसामान्य लोक जे प्रवेश करून सकाळीच मंत्रालयामध्ये यायचे, कारण त्यांना माहिती असायचं की अजित पवार येतात. अजित पवार यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. मुंबईत आहेत, शेड्यूल पॅक, पक्षासाठी वेळ, आणि त्यानंतर जेव्हा ते पुणे बारामतीला जायचे, तिथं सुद्धा ते आपल्या मतदारसंघात, पुण्यामध्ये सुद्धा बैठका, हा सगळा त्यांचा कार्यक्रम हा लागलेला असायचा. फार कमी वेळा अजित पवारांनी विश्रांती घेतली असं बघायला मिळालं नाही. फार कमी वेळा अजित पवार आजारी पडले असंही बघायला मिळालं नाही. हां, ते नाराज झाले, नॉट रिचेबल झाले, राजीनामा देऊन सुद्धा ते कुठेतरी नॉट रिचेबल झाले. त्यांनी एकदा तर कराडला प्रीती संगमवरती प्रायश्चित्त सुद्धा केलं. आणि आपण वेळोवेळी हे बघितलं की अजित पवार यांच्या मनात जे आहे तेच त्यांच्या ओठात यायचं. लक्षात घ्या, शिवसेना सुद्धा फुटली, शिवसेनेत बंड झालं, दोन्ही बाजूकडनं आरोप प्रत्यारोप झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यावरही अजित पवारांच्या बाबतीत शरद पवारांच्या गटाच्या कोण्या नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं किंवा पदाधिकाऱ्यानं अजित पवारांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. तो सन्मान तो कायम राखला. याचं कारण म्हणजे अजित पवारांनी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे कोणीही जाऊ दे, मग तो विरोधी पक्षाचा असू दे, स्वतःच्या पक्षाचा असू दे, सर्वसामान्य माणूस असू दे, एखादी वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती असू दे, त्याचं ऐकून घेणे, त्याला मदत कशी करता येईल, नियमात बसत असेल तर ते काम लगेच होईल हे सांगणे, करायचंच आहे म्हटल्यावरती ते करूनच देणे, आणि पुन्हा त्याला कळवणे की तुझं काम केलंय, झालंय, आणि त्या बदल्यात कसली अपेक्षा न ठेवणे, हे अजित पवार होते. अजित पवार यांच्या जाण्यानं काय झालं? मी माझ्या कारकिर्दीमध्ये अजित पवारांच्या विरोधात जेवढ्या निगेटिव्ह बातम्या असतील किंवा विश्लेषण असेल किंवा टीका टिप्पणी, विश्लेषण करताना सुद्धा त्रुटींवरती बोट ठेवणे, अजित पवार कसे चुकले, निर्णयांना कशी बगल दिली, याचं खूप रिपोर्टिंग केलं, खूप विश्लेषण केलं. पण कधीही अजित पवारांनी असा कधी डूब धरला नाही किंवा 4 चौघात असा अपमान केला नाही की तुम्ही आमच्या विरोधातच बातम्या देता, तुम्ही जाणीवपूर्वक हे करता, असं कधीच नाही. मला आठवतंय, सिंचन घोटाळा पुढे आला, तो 2010मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान गोसीखुर्द प्रकल्पाचा जो डावा आणि उजवा कालवा आहे त्यामध्ये घोळ झाला, म्हणून त्या सिंचन घोटाळ्याला तोंड फुटलं. नंतर असं लक्षात आलं
की विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 32 प्रकल्पांमध्ये अनियमितता झाली. सुप्रमाच्या नावाखाली तिथे 1.25 या प्रकल्पांच्या रकमा वाढवल्या गेल्या आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स लॉबीनं मोठा घोळ घातला आणि त्याला जे पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील, जलसंपदा विभागातले अधिकारी असतील आणि खुद्द जलसंपदा मंत्री म्हणून अजित पवार हे कसे जबाबदार आहेत याच्या बातम्या यायला लागल्या. तशी माहितीच्या अधिकारातली कागदपत्र बाहेर यायला लागली आणि मग एकच गजब उडाला. सगळ्यांनी सिरीज सुरू केली बातम्यांची. अजित पवार नाराज होऊन राजीनामा देऊन गेले. नंतर मग चितळे समिती बसली. अँटी करप्शन ब्युरोची सुद्धा चौकशी लागली. अजित पवारांवर या क्षणी असा कुठलाही गुन्हा नाहीये की ज्यामुळे असं म्हणता येईल की सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा दोष आहे. म्हणजे ते तसे दोषमुक्त झाले. ते कोणी केले, का केले, वेळोवेळी काय तडजोडी झाल्या तो भाग वेगळा. पण जेव्हा सिंचन घोटाळ्याच्या बातम्या ह्या आम्ही देत होतो पत्रकार म्हणून, मी सुद्धा टीव्हीला जोरदार पाठपुरावा सिंचन घोटाळ्याचा केला. एकदा अजित पवारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये हा विषय निघाला तेव्हा अजित पवार म्हणाले की आशिष, तू विदर्भातला आहेस. तुझ्याच विदर्भातले 32 प्रकल्प व्हीआयडीसीचे म्हणजेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे, जिथनं या घोटाळ्याला सुरुवात झाली, तुम्ही बातम्या दिल्या. काय परिस्थिती आहे रे आज या 32 प्रकल्पांची? हे सगळे प्रकल्प रखडलेले आहेत. तुमच्या विदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही नाही इतक्या 12माही आणि 8माही नद्या आहेत. कुठेही पाणी अडवलं जात नाही. विदर्भातलं पहिलं धरण अप्पर वर्धा धरण हे पूर्णपणे तयार व्हायला 52 वर्ष लागली. ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली की या विदर्भामध्ये गोदावरी खोरे जे त्र्यंबकेश्वरवरनं सुरू होतं आणि गोदावरी नदी ही मराठवाड्यातनं जात नांदेडकडे जाते, पण 75% गोदावरीचं खोरं हे विदर्भात आहे. आणि त्या विदर्भामध्ये ज्या गोदावरी खोऱ्यामधल्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, त्यांचं पाणी अडवलं जात नाही. पाणी अडवलं जात नसल्यामुळं सिंचनाच्या सुविधा ह्या निर्माण होत नाही. विदर्भात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष आहे. विदर्भातनं ती खूप मोठी ओरड आहे. अशा वेळेस नियमांवर बोट ठेवून किंवा नियम बाजूला सारून किंवा नियमाचाच आधार घेऊन आम्ही त्या 32 प्रकल्पांना निधी देण्याचा प्रयत्न केला, चालना देण्याचा प्रयत्न केला. पण मग घोटाळा झाला म्हणून सगळी राळ उडाली आणि आता काम ठप्प झालं. काय झालं एवढ्या वर्षामध्ये? कुठलंही काम पुढे सरकलं नाही. आता त्या प्रकल्पांची किंमत 1.25 वाढली आहे आणि कुठलंही नवं सरकार आल्यावरती ते जेव्हा याचा आढावा घेतं तेव्हा काम कसं पुढे न्यायचं यासाठी केंद्राकडे हात पसरतंय आणि केंद्र सुद्धा मदत करतं म्हणतंय, पण तशी मदत येत नाही. आज जैसे थे परिस्थिती बहुतेक ठिकाणी आहे. पण तेव्हा घोटाळा झाला म्हणून माझ्यावरती जी वैयक्तिक टीका, आरोप झाले, अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि त्यामुळे आज असं झालं की अधिकारी सुद्धा कुठलंही काम धाडसानं करायला इच्छुक नाहीयेत. हे कशामुळे झालं? मग शासनकर्ते म्हणून आम्ही राजकीय नेते त्या खात्याची धुरा सांभाळतो तेव्हा काही आउट ऑफ द बॉक्स किंवा बोल्ड असे डिसिजन घेऊन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस आम्हाला दोषी धरलं जातं. उद्या कोणता मंत्री हे काम करेल? का त्यांनी करावं? असे प्रश्न निर्माण झाले. तेव्हा तुम्ही जेव्हा बातम्या देताना आम्हाला दोषी धरता तेव्हा आता तुमच्याकडे काय उत्तर आहे? असे अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये मित्रत्वाच्या नात्यानं हलक्या फुलक्या त्या प्रसंगामध्ये असं बोलून जायचे, पण कधी असं म्हणायचे नाही की तुम्हाला बघून घेऊ, तुमचं चुकलंय, हे बरोबर नाहीये, तुमच्या मालकांना मी सांगेन, तक्रार करेन, असं कधीच नाही. हे अजित पवारांचं वेगळेपण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये फार वेगळं होतं आणि म्हणूनच आज आपण बघतो आहोत की केवळ त्यांच्या पक्षाचेच नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते नाही तर इतर पक्षांचे सुद्धा आमदार, नेते, कार्यकर्ते हे हळहळ व्यक्त करतायत. जो म्हणून अजित पवारांच्या संपर्कात आला त्याला अजित पवारानं कधीही त्याच्यावर अशी छाप सोडली आहे की तो विसरणं शक्य नाही. आणि म्हणून मग सगळेच जण सांगतायत की अजित पवार हा दादा माणूस होता. खरंच अजित पवार महाराष्ट्रातल्या राजकारणाचे दादा होते. हे दादा निघून गेल्यानं ही जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी कशी भरून काढणार? मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की महाराष्ट्राचं राजकारण अजित पवारांच्या जाण्यानं कसं कसं फिरतंय हे आगामी काळात बघणं फार औत्सुक्याचं असणार आहे. या निमित्तानं
पुन्हा एकदा अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना.